आपल्या आरोग्याविषयी अजिबात जागरूक नसलेला देश जर कुठला असेल तर त्याचं नाव आहे भारत. आपली लाईफस्टाईल कशी आहे हे प्रत्येकाने जर तपासून पाहिलं तर त्याचं उत्तर मिळतं. टाकाऊ असलेलं जंक फूड खाण्यात भारतीयांना खूप मोठेपणा वाटतो. AC रेस्टॉरंटमध्ये बसून पिझ्झा बर्गर खाणारे आणि रस्त्यावरती काळ्या कुट्ट तेलातले तळलेले पदार्थ खाणारे यांच्यामध्ये तसा तर काहीच फरक नाही. पाश्चात्यांचं अंधानुकरण करणाऱ्या आपल्या भारतीयांना कडक खाद्यशिस्तीची गरज आहे. कारण मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांमध्ये भारत जगात आघाडीवर आहे. आणि म्हणूनच तो केवळ एका व्यक्तीचा विषय राहत नाही आणि म्हणूनच सामुदायिकरित्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करणारा असा कोणीतरी हवा. आणि हेच काम करतायत सनदी अधिकारी तुकाराम मुंढे. पण एखादं चांगलं काम करणाऱ्याला ते करू दिलं जाईल असं कसं होईल? मुंढे सध्या FDAचे आयुक्त आहेत. तिथे त्यांच्याविषयी कमालीचा असंतोष उफाळून आलेला आहे. याचंच खरं तर हे उदाहरण आहे. का FDAचे अधिकारी कर्मचारी तुकाराम मुंढे यांचा विरोध करतायत? आपला कारभार आणि कामचुकारपणा लपवण्यासाठी तुकाराम मुंढेंची तक्रार केली जात नाहीये ना? कोणत्याही तक्रारींचा विचार न करता आपल्या कामाचा सपाटा तुकाराम मुंढे यांनी कसा सुरू ठेवलेला आहे? खासगी आस्थापनाच नाही तर निमसरकारी आणि न्यायालयालाही तुकाराम मुंढेंनी सोडलेलं नाहीये. नेमकी काय कारवाई केली? पुढची पिढी आरोग्यदायी व्हावी यासाठी तुकाराम मुंढे यांचे कोणते प्रयत्न सुरू आहेत? या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये देणार आहोत. सो नेहमीप्रमाणे पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ते जिथे जिथे जातात तिथे तिथे नियमांची कठोर अंमलबजावणी करतात. भ्रष्ट आणि कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या नियमांचं पालन करण्याचा त्रास होतो. त्यांची बरोबर एकजूट होते आणि मग नियमानुसार काम करणाऱ्या त्या व्यक्तीची बदली होते, तीही बेकायदेशीरपणे आणि नियमांना हरताळ फासून. तुकाराम मुंढेंच्या बाबतीत हे आता नॉर्मल झालेलं आहे. अपेक्षेप्रमाणे मुंढेंच्या कार्यपद्धती विरोधात त्यांच्या विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सह्यांची मोहीम राबवत आहेत. कामचुकारपणा करण्याची वृत्ती अंगवळणी पडलेल्या काही अधिकाऱ्यांनी थेट अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तुकाराम मुंढेंच्या कार्यपद्धतीबाबत तक्रार केली. आपल्या सह्या असलेलं पत्र देण्यात आलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये 2 मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा, अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढेंची तक्रार करण्याचं खरं कारण काय? आणि दुसरा मुद्दा, शाळकरी मुलांच्या आरोग्याविषयी तुकाराम मुंढेंनी काही निर्णय घेतलेले आहेत, त्याचं कारण काय? छत्रपती संभाजीनगर इथल्या अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDAच्या प्रयोगशाळेतल्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची कठोर कार्यशैली झेपत नाही. आणि त्यातूनच मग त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे. वाढीव कामाचा ताण, 2 शिफ्ट्समधलं काम आणि सुट्ट्यांच्या संदर्भातले आदेश यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. आता हे झालं समोर आलेलं कारण. पण खरं कारण काय? सगळ्यात पहिलं, कर्मचाऱ्यांनी आपलं काम वेळेत जर केलं असतं, प्रामाणिकपणे केलं असतं तर असं शिफ्टमध्ये काम करण्याची वेळ आली नसती. कामाचा अतिरिक्त ताण येत असल्याचं रडगाणं हे अधिकारी गात आहेत. पण मग त्या वेळेत या लोकांनी काय कामं केली? सुट्ट्यांच्या संदर्भातले काही आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले, ते या लोकांना मान्य नाही आहेत म्हणून त्यांच्या तक्रारी आहेत. स्वतःच्या सुट्ट्यांबाबत मोठी जागरूकता दाखवतात हे सगळे अधिकारी. मग सर्वसामान्यांच्या आरोग्याबाबत ही जागरूकता कुठे जाते? प्रश्न फक्त संभाजीनगरातला नाही आहे बरं का. जिथे जिथे रस्त्यावर कुणीही जंक फूडचा ठेला टाकतो आणि लोकांचं आरोग्य धोक्यात घालतो. बहुतांश हॉटेलमध्ये जनावरांना सुद्धा देऊ नये इतकं सुमार दर्जाचं खाद्य बनवलं जातं. पॅकेट फूड तर किती धोकादायक बनलीत हे वेगळं सांगायची गरज नाही. आपण जे वेफर्स, नमकीन, बिस्किट्स, चॉकलेट्स, आईस्क्रीम, माफ करा, फ्रोझन डेझर्ट खातो, रेग्युलरली खातो, ते किती निकृष्ट दर्जाच्या तेलामध्ये, त्यातही पाम तेलामध्ये तयार झालेली असतात याचा विचारच आपण कधी करत नाही. तुकाराम मुंढे ज्या धाडी टाकतायत त्यात हा भेसळखोरीचा पर्दाफाश होतोय. म्हणजे आत्तापर्यंत या रिकाम टेकड्या अधिकाऱ्यांनी काहीच केलेलं नाहीये का? मनुष्यबळाची कमतरता आहे असं एक निरर्थक कारण दिलं जातंय. मनुष्यबळ कमी असल्याचा साक्षात्कार आत्ताच कसा काय झाला?
काम करावं लागतंय म्हणून याची जाणीव झाली आहे का? जिकडे तिकडे आरोग्याला हानी पोहोचवतील असे खाद्यपदार्थ विकले जात आहेत, यावर का कधी मंत्र्यांशी पत्रव्यवहार नाही केला या अधिकाऱ्यांनी? हफ्ता मिळतो का कुणाकडून तुम्हाला? याचं स्पष्टीकरण अशा बिनबुडाच्या तक्रारी करणाऱ्यांनी खरं तर द्यायला पाहिजे। दुर्दैव हे आहे की अनेक ठिकाणांहून तक्रारी आल्या की मग दबाव तयार होईल, त्यातून तुकाराम मुंढेंची नियमबाह्य पद्धतीने म्हणजेच 3 वर्षांच्या आत बदली होईल आणि बेकायदेशीर कामं करणाऱ्यांना पुन्हा एकदा मोकळं रान मिळेल। सगळे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासारखे असते तर अपप्रवृत्तीच्या लोकांचं काय झालं असतं? काय झालं असतं हे तुम्ही सांगा। आता दुसरा मुद्दा, तक्रारी तर आहेतच, पण तुकाराम मुंढे यांना याची सवय झालेली आहे। 21 वर्षांमध्ये 25 वेळा बदली म्हणजे 3 वर्षांचा कार्यकाळही ते पूर्ण करू शकलेले नाहीयेत। याचा अर्थ दबाव आहे हे स्पष्ट आहे, पण असल्या पोकळ गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांनी एक अत्यंत स्वागतार्ह असा निर्णय घेतलेला आहे भावी पिढीच्या संदर्भात। शालेय परिसरात कशावरती बंदी? नो जंक फूड। प्रत्येक शाळेच्या परिसरात बघा, चिप्स, चॉकलेट्स, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम आणि त्याच्या नावाखाली विकलं जाणारं फ्रोझन डेझर्ट, मैदा आणि ट्रान्स फॅटने परिपूर्ण काळ्या तेलातला समोसा, वडापाव, भजी, पिझ्झा, बर्गर आणि कॅफेनयुक्त पेये आणि इतरही अनेक तथाकथित एनर्जी ड्रिंक्स जे पितांना खूप मोठेपणा वाटतो, या सगळ्या गोष्टी शालेय परिसरात सहज मिळतात, ज्या आता विकता येणार नाहीयेत। अजून एक निर्णय, 50 मीटरची मर्यादा। शाळेच्या 50 मीटर परिसरामध्ये जास्त फॅट, मीठ आणि साखर असलेल्या प्रक्रिया केलेल्या आणि पॅकेजबंद जंक फूडच्या विक्रीवरती, जाहिरातीवरती आणि मोफत वाटपावरती कडक बंदी घालण्यात आलेली आहे। त्यानंतर शाळाही नियमांच्या कचाट्यामध्ये आलेल्या आहेत। बहुतेक वेळा शाळांमध्ये चॉकलेट्स, बिस्किट्स किंवा मिठाई वाटप केलं जातं, जे करण्यावरती आता बंदी घालण्यात आलेली आहे। त्याच्याऐवजी फळं, ताज्या भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये, दूध आणि स्थानिक पौष्टिक खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहेत। शाळांना आहाराची आदर्श केंद्रे बनवण्यासाठी ईट राईट स्कूल ही संकल्पना बंधनकारक करण्यात आलेली आहे। शाळांमधल्या कॅन्टीन, मध्यान्ह भोजन केंद्र म्हणजेच मिड डे मील, अंगणवाडी आणि वसतिगृहांच्या स्वयंपाकघरांना फसाईचा वैध परवाना किंवा नोंदणी अनिवार्य आहे। विनापरवाना कोणत्याही कंत्राटदाराला किंवा पुरवठादाराला शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही। शाळांमध्ये फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड लावणं आवश्यक आहे। उल्लंघन करणाऱ्यांवरती कठोर कारवाई देखील केली जाणार आहे। अगदी शाळेची मान्यता रद्द करण्यापर्यंत ही कारवाई होऊ शकते। आता हे आणि याशिवाय कितीतरी अनेक नियम आहेत जे आधीपासूनच खरं तर अस्तित्वात आहेत, पण तुकाराम मुंढे आहेत म्हणून केवळ याचं पालन होतंय, त्यांच्याशिवाय असे अधिकारी नाहीत, ही आपल्या सिस्टीमसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल। पालकांनीही आपल्या मुलांना डब्यातून पौष्टिक पदार्थच द्यावेत, त्याची सवय लहानपणापासूनच लावायला हवी आणि बाहेरचं खाणं टाळण्याला खरं तर प्रोत्साहन द्यायला पाहिजे। आतापर्यंत खासगी आस्थापनांवरची तुकाराम मुंढे हे कारवाई करत असल्याचं आपण ऐकत आलेलो आहोत, पण उच्च न्यायालयाने त्यांना सरकारी, निमसरकारी आस्थापनांच्या उपाहारगृहांची देखील तपासणी करण्याचे आदेश दिले आणि याची तत्काळ दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारातल्या एका कॅन्टीनवरती छापा टाकण्यात आला आणि इथे मान्यताच घेतली नसल्याची धक्कादायक गोष्टही त्यांच्यासमोर आली। या स्टाफ कॅन्टीनचा परवाना आता रद्द करण्यात आलेला आहे। मंत्रालयातल्या कॅन्टीनचा वाद तर न्यायालयात गेला आहे। तर अशी सगळी ही आपली सिस्टीम आहे। या सगळ्यांमध्ये आपण किती जागरूक असतो हा एक गहन प्रश्न आहे। कदाचित नसतोच आणि हेच खरं आहे। प्रत्येक वेळी स्वच्छ आणि पौष्टिक खाद्यपदार्थांचाच आग्रह आपण केला पाहिजे आणि जिथे जिथे त्याविरोधातली परिस्थिती असेल त्याची तक्रार संबंधित विभागाकडे आपण करायला हवी। याच विषयावर आम्ही आधी देखील एक व्हिडिओ केलेला आहे, पाहिला नसेल तर नक्की बघा आणि तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल ते कमेंट करा आणि तुमचे सजेशन्स देखील नक्की द्या। या व्हिडिओमध्ये इतकंच। जय हिंद, जय महाराष्ट्र।